आणि टेंबी नाक्याची देवी एक वेगळं समीकरण आहे ते जुळलेलं पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे सर, खरं तर ठाणेकर आणि टेंबी देवी ह्याचं एक वेगळं समीकरण आहे। तुम्ही दरवर्षी मिरवणुकीत येतात, काय वेगळं पण असतं यामध्ये? खरं म्हणजे टेंबी नाक्याची धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव आहे। याची आतुरतेने ठाणेकर वाट पाहत असतात। आपण मिरवणूक देखील पाहतोय की राज्यभरातून अगदी कानाकोपऱ्यातून आदिवासी पाड्यातून या ठिकाणी वाद्य नृत्य कलाकार या ठिकाणी सामील झालेले आहेत। आणि म्हणून या देवीचं वैशिष्ट्य आहे की ही या देवीच्या आगमनाची मिरवणूक आणि विसर्जनाची मिरवणूक आणि 9 दिवस भक्तिभावाने हजारो लाखो भाविक आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळे येत असतात आणि देवीकडे आशीर्वाद मागत असतात आणि देवीची पूजा करत असतात। प्रामुख्याने जर बघितलं तर ह्या मिरवणुकीमध्ये एक वेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळतंय की सर्व जाती धर्मातील जे काही देवस्थानं असतील याची सगळी प्रतिकृती या ठिकाणी दिसते। काय त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे? सगळे हा उत्सव जो आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला आहे याचं वैशिष्ट्य ते आहे की सर्व लोकांना यामध्ये सगळे लोक जेव्हापासून हा उत्सव सुरू झाला तेव्हापासून या उत्सवाचं जे काही महत्त्व आहे याची व्याप्ती वाढत गेली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। या उत्सवाची कीर्ती महाराष्ट्रात नाही देशभरात नाही जगभरामध्ये पोहोचली। या देवीचा जो मुखवटा आहे तुम्हाला कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यात हा टेंबी नाक्याच्या देवीचा मुखवटा दिसेल। त्यामुळे हे सर्वदूर कीर्ती पसरलेला हा उत्सव आहे आणि दिवसागणिक या ठिकाणी हे वाढत जात आहे। राज्यामध्ये खरं तर पाऊस आपण म्हटलं की पावसाची मागणी वारंवार मागणी होत होती, मात्र यावेळेस मराठवाडा जर विशेष करून वॉर्डच्या पाठीशी सरकार उभं राहील। मी आता अनेक मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, जिथं जिथं अतिवृष्टी झालेली आहे पूर परिस्थिती आलेली आहे त्या ठिकाणी लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि आपली सर्व यंत्रणा फील्डवर आहे आणि लोकांना सुरक्षित स्थळी काढते। काही ठिकाणी NDRF काम करते आहे, काही ठिकाणी डिझास्टर मॅनेजमेंट काम करते आहे। एअरलिफ्टनी देखील लोकांना एअरलिफ्ट केलं जातं आहे आणि सुरक्षिततेला लोकांच्या आम्ही प्राधान्य दिलेलं आहे, त्यांच्या जीव वाचवण्याला प्राधान्य दिलेलं आहे। एक शेवटचा प्रश्न भाई, ज्या पद्धतीने खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आहे त्यामुळे देवीकडे काय प्रामुख्याने मागणी केलेली आहे? आई जगदंबेने या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सुखी ठेवावं, समाधानी ठेवावं, आनंदी ठेवावं आणि या महाराष्ट्रावरची सगळी अरिष्ट संकट दूर करावीत। बळीराजा शेतकरी असेल, माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सर्व लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस सुखाचे समृद्धीचे आनंदाचे यावेत हीच मागणी। विधानसभेमध्ये जसा झेंडा महायुतीचा पाहायला मिळाला तसं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असा झेंडा पाहायला मिळाला। विधानसभेत आम्ही कामाच्या जोरावर कामाची पोचपावती लोकांनी दिली आणि त्याच कामाची पोचपावती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीला मिळेल आणि महायुतीचा भगवा झेंडा फडकेल। नक्कीच, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुतीचा आहे तो झेंडा आहे तो होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ गणेश कवडेसह नितीन खरासह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।